नमस्कार दोस्तों. एक वेळेस रायगडला जाते वेळेस सीताराम ठाकरे यांनी मुंबईहून निघून महाडला आले. महाडवरून सुरभानानांना सोबत घेतले. तेच सुरभानाना ज्यांनी की आंबेडकरांना महाड सत्याग्रहाच्या वेळेस कोर्टामध्ये लढते वेळेस मदत केली होती असं म्हणलं जातं. आणि तिथून ते महाडवरून रायगडला जाण्यासाठी निघाले. रायगडला जाते वेळेस मध्यंतर गाडी खोळंबली आणि बसचा काहीतरी बिघाड झाला म्हणून त्यांनी अर्ध्या रस्त्यामध्ये उतरले. आणि नंतर मग दुसरी गाडी आल्याच्या नंतर दुसऱ्या गाडीमध्ये ते बसून रायगडच्या पाचारजवळ गेले आणि पाचारच्या तिथे गेले. रायगडच्या पायथ्याशी रायगडच्या पायथ्याशी गेल्याच्या नंतर तिथं फक्त आणि फक्त महार समुदाय ही तिथली वस्ती होती आणि तिथं फक्त महार समुदायाचीच वस्ती होती असं सीताराम ठाकरे आपल्या लेखनामधून हे सिद्ध करतात. आणि सीताराम ठाकरे तिथं गेल्याच्या नंतर जेवढे काही महार वस्तीतले लोक होते म्हणजे त्यांचे जे सोबत नेलेले लगेज वगैरे जे होते ही त्या लोकांनी वरी घेऊन गेलेले होते. ते पाचरला तिथं थांबले धर्मशाळेचे तिथे. सुरभानाना पण तिथंच थांबले आणि फक्त तिथं 1949च्या अगोदर या 50च्या जवळील गोष्ट आहे. हे तिथं थांबल्याच्या नंतर जेवढा काय पाहुणचार होता ते सर्व सीताराम ठाकरे आणि सोबतचे साथीदार सुरभानाना यांचा जो पाहुणचार आहे ते सर्व हे महार लोकांनीच तिथे केलेले होते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. असंच इतिहासाच्या पंक्ती मी थोड्या घेऊन येत जाईन. सुरुवातीला मला पण थोडंफार चाचरत असतं बोलते वेळेस, पण थोडा परफेक्टली व्हायला थोडा टाईम लागणार आहे. अभ्यास महत्त्वाचा आणि इतिहास पण महत्त्वाचा आहे हे तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी ही माझी छोटीशी कोशिश आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे.